अहो मंडळी, घरात हे 3 पदार्थ आहेत का? मग वाट कसली पाहताय? चला बनवूया ही जन्माष्टमी दहीहंडी स्पेशल मटका मिठाई, जी खाल्ल्यावर तुमचंही मन आवरणार नाही. आणि हो, ही इतकी भन्नाट रेसिपी आहे की मिठाईवाले सुद्धा विचारतील रेसिपी कुठून आणली. नमस्कार, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रेमाने, आनंदाने आणि गोडीने भरलेल्या कृष्ण जन्माष्टमीच्या गोपाळकाला दहीहंडीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर काय मंडळी, भरपूर जणांची अशी अपेक्षा होती की श्रावण लागलाय, तसेच दहीहंडी स्पेशल काहीतरी गोडाचा पदार्थ बनव म्हणून. तर मी तुमच्यासाठी हा गोडाचा पदार्थ झटक्यापट नाही म्हणता येणार, पण युनिक असं ही मिठाई तुमच्यासाठी घेऊन आली. 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. इथं दूध उकळून थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध पावडर, त्याच्यानंतर हे 3 कलर घेतलेले आहे आणि इथं फ्लेवर येण्यासाठी मी इथं इलायची पावडर घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे खोबऱ्याचा किस आहे हा थोडा मोठा आहे, त्याला चांगलं असं बाइंडिंग येण्यासाठी एक दोनदा असं फिरवून घेऊया. अशा प्रकारे आपण फिरवून घ्यायचंय. चालू बंद करून ह्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे असं बाइंडिंग यायला पाहिजे. बघा, अशीच बाइंडिंग यायला पाहिजे. आता आपण हा सगळा नारळाचा किस एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर तुमच्याकडे जर रेडीमेड पिठी साखर असेल तर ती वापरायची. माझ्याकडे साखर होती म्हणून मी ती मिक्सरला फिरवून घेतले. इथे त्याची पिठी साखर तयार करून घेतली. तर 1 मोठी वाटी खोबऱ्याचा किस, त्यामध्ये 5 चम्मच मी पिठी साखर ऍड केली आणि इथं 4.5 चम्मच मी इथं दूध पावडर ऍड करून घेतलेली आहे. हे 3 जिन्नस महत्वाचे आहे. घरामध्ये असलं की ही आपली परफेक्ट अशी मिठाई तयार होते. चला तर मग एकजीव सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. अजिबात घाई गडबडी करायची नाहीये. हे सगळं एकजीव झालं की त्यानंतर आपण फ्लेवर येण्यासाठी इथे इलायची पावडर ऍड करून घेते. छान अशी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने थोडंसं दूध ऍड करायचंय. हे दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि कमीत कमी दुधाचा वापर केला आहे. त्यामुळं हा पदार्थ बरेच दिवस टिकून राहतो आणि आपण बरेच दिवस ठेवून हा खाऊ शकतो. तर चांगलं मिक्स करून घेऊया हे सगळं मिश्रण. ह्या प्रकारे गरज वाटल्यास चम्मचभर दूध ऍड करून घेऊ. तर ह्या प्रकारे बाइंडिंग यायला पाहिजे. बघा, अशाच प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर इथं मिठाईसाठी लागणारं मिश्रण तयार आहे. आता ह्याचे हलक्या हाताने गोळे करून घेऊया. अशा प्रकारे थोडे सेट करून घ्यायचे आहेत आणि उरलेले हे मिश्रण ह्यामध्ये परत 2 चम्मच दूध पावडर ऍड करून घेऊ आणि 2 चम्मच दूध ऍड करून घेऊ. थोडासा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊ आणि त्याचे पण पहिले जसे बॉल केले ना 4 आपण, त्याच प्रकारे पण हे सॉफ्ट असे छोट्या आकाराचे 4 बॉल तयार करून घेऊया. ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही, असेच आपण 4 बॉल तयार करून घ्यायचे आणि जे उरलेले पीठ आहे त्याचे आपण 4 भाग तयार करून घे. ह्या प्रकारे आपण 4 भाग तयार करून घेतले. आता ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फूड कलर मी 2 ते 3 थेंब फक्त ऍड करून घेते. बघा, ह्या प्रकारे आपण छान असं फूड कलर ऍड करून घेतलेला आहे. कमीत कमी फूड कलरचा वापर करायचा. ऑर्गॅनिक असं तुम्ही जर ठरवलं का बीटचा वगैरे आपण इथे ह्याच्यामध्ये कलर ऍड करू, पण त्याचा फ्लेवर येतो त्यामुळे मिठाई चांगली लागत नाही. तर इथं आपण ऑर्गॅनिक फूड कलरचाच वापर करायचा. तर मटक्यासारखंच दिसण्यासाठी इथं मी छान असा ब्राऊन कलर ऍड करून घेतलेला आहे आणि ह्याची एक पारी तयार करून घ्यायची. म्हणजे साधारण एक बॉल करायचा, त्याला हाताने असं मध्ये प्रेस करायचं आणि साईडने त्याच्या कडा अशा छान अशा दाबून घ्यायच्या आणि मध्ये थोडंसं असं जाडसर ठेवायचंय. तर बघा, परफेक्ट अशाच प्रकारे आपण तयार करून घ्यायचंय आणि त्यानंतर जो आपण सॉफ्ट असा बॉल तयार करून घेतलेला होता तो बॉल ह्या पुरीमध्ये ठेवायचा आहे आणि साईडने त्याच्या अशा प्रकारे छान अशा कडा दाबून घ्यायच्या. ह्याच्यावर ठेवून एकदम हळूहळू अशा दाबून घ्यायच्या आहेत. परफेक्ट ह्या प्रकारे पूर्ण अशा कडा त्याला चिपकून घ्यायचे, त्या बॉलला चिपकून घ्यायच्या आणि हलक्या हाताने असं हे बघा एकजीव पूर्ण करून झालं. तो बॉल पूर्ण कव्हर व्हायला पाहिजे आणि हलक्या हाताने छान असा एक त्याच्या चेंडूचा आकाराचा असा बॉल तयार करून घ्यायचा. बघा, असा परफेक्ट असा बॉल तयार करून घ्यायचा. जर चिरा असेल तर हाताने थोडेसे प्रेस करून त्याला एकसारखंच छान असं ह्या प्रकारे गोलाकार आणि कुठेही चिर न होता आपल्याला हा बॉल तयार करायचा. 4ही बॉल इथं तयार करून झाले. आता एक बॉल उचलायचा, अंगठ्याने त्याला मधोमध प्रेस करायचा आहे आणि छान असा आकार यायला पाहिजे मधोमध. म्हणून हा मी चमच घेतला. हा चमच थोडासा तिथं ठेवून त्याला आकार देऊन घेऊ आणि त्यानंतर ह्या प्रकारे अंगठ्याच्या आणि अंगठीने ह्या प्रकारे मडक्याचा आकार देऊन घ्यायचा. परफेक्ट दिसतोय ना मडक्यासारखाच. तर हलक्या हाताने ह्याच्या कडा ह्याच्या उंचावून घ्यायच्या ह्या प्रकारे आणि त्यानंतर वरची जी कडा आहे ती थोडीशी बाहेरच्या साईडला अशी वाकून घ्यायची आणि मध्ये जागा करायची
मडक्या साईडला बघा ह्या प्रकारे असेच मडक्याच्या आकाराचे चारीचे चारी बॉल मी तयार करून घेतलेले आहेत। आता ह्याला थोडीशी डिझाईन देऊन घेऊया। तर इथं मी जो आपल्याला फ्रुट्स खातो तो चमच असतो ना 2 याचा, किंवा तुमच्याकडे टूथपिक असेल तर त्यांनी पण ह्या प्रकारे थोडंसं प्रेस करून त्याला मडक्याला छान अशी डिझाईन तयार करून घेऊया, म्हणजे दिसायला सुरेख दिसतं, सुबक दिसतं। बघा ह्या प्रकारे मस्त अशा मी डिझाईन तयार करून घेतल्या। चारीच्या चारी मडक्याला डिझाईन करून झालेला आहे। आता आपण पुढे बघूया काय करायचं। अजून आकर्षक आणि सुबक दिसण्यासाठी ही मिठाईला थोडंसं आपण जशी हंडी बांधतो ना त्याच्यासाठी दोरा लागतो, तर तो दोरा तयार करून घ्यायचा। तर हे बघा आपण सेट करून घेतलेले जे 4 बॉल ठेवलेले त्याच्यामधला एक बॉल घेतला, त्यामध्ये मी इथं पिवळा कलर ऍड करून घेतलाय, साधारण 2 ते 3 थेंब असा एक त्याचा सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा, एक बॉल सॉफ्ट तयार करून घ्यायचा आहे। आणि दुसरा जो गोळा होता त्याचे पण जो सेट करून ठेवलेला त्याच्यामध्ये आपण इथं ग्रीन कलर ऍड करून त्याचा पण बॉल तयार करून घेऊया ह्या प्रकारे। म्हणजे जी आपण मडक्याला जशी जी दोरी बांधतो ना ती दोरी तयार करून घ्यायची आहे। तर ह्या प्रकारे आपण ह्याचा पण छान एक बॉल तयार करून घेऊया। 2 बॉल तयार झाला, एक पिवळा कलरचा आणि एक हिरवा कलरचा। ह्या बॉल मध्ये छोटे छोटे जे पार्ट काढायचे त्याचे ह्या प्रकारे बघा अशा प्रकारे पार्ट काढायचे, एक एक असे 4 मडके आहेत, तर 4 मडक्यासाठी 4 दोऱ्या बनवून घ्यायच्या आपल्याला ह्या प्रकारे। आणि ह्याला काय करायचे, जो छोटा भाग काढला ना त्याला असं हलक्या हाताने असं आपण चॉपिंग बोर्डवर घ्यायचं आहे आणि छान अशी एक त्याची दोरी तयार करून घ्यायची। अशा प्रकारे 4 दोऱ्या तयार करून ठेवायच्या पिवळ्या मिठाईच्या। आणि त्यानंतर ग्रीन मिठाईच्या पण सेम ह्याच प्रकारे आपण 4 दोऱ्या तयार करून घेऊया। ह्या प्रकारे पूर्ण असे झाले, त्याला जोडी लावायची, एक पिवळी आणि एक हिरवी अशी। आणि त्यानंतर ह्या प्रकारे त्याला अशी गुंडाळून आणि छान अशी त्याची दोरी तयार करून घ्यायची। बघा किती छान दिसतंय ना, मस्त। अशाच आपण चारीच्या चारी दोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत इथं। आणि त्यानंतर मडक्याला ह्याला गुंडाळून घ्यायचे, बघा मस्त दिसतंय ना। आणि त्याच्या खाली लटकन असावी म्हणून काय घेतलं, थोडासा उरलेला होता पिवळा मिठाई कलरचा, त्याला असंच गाळणीमध्ये ठेवायचं आणि वरून चमच्याने असं प्रेस करून ठेवायचं, म्हणजे छान अशी त्याची लटकन तयार होते। तर ह्या लटकन पण मी अशाच तयार करून घेतल्या। त्यानंतर आपण परफेक्ट दोरीसारखंच हे दिसायला पाहिजे म्हणून फोर्कने त्याला डिझाईन करून घेतल्या, बघा मस्त असे दोरीसारखंच दिसतंय ना। तर बघा अशा प्रकारे चारही मटक्यांना आपल्या दोऱ्यांना छान असा आकार देऊन झालाय। आता जो उरलेला पेढा होता त्याचा एक अशा 4 गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या मटक्यांमध्ये दही ठेवून घ्यायचं। तर दही कसलं बरं, हे दही ओरिजिनल नाही बरं का, जो आपण खोबऱ्याचा किस ठेवलेला होता ना तोच खोबऱ्याचा किस याच्यावर ठेवून घ्यायचा। बघा परफेक्ट दह्यासारखं दिसतंय ना। आणि जे 4 गोळ्या करून घेतलेल्या त्या थोड्याशा सुक्या खोबऱ्याच्या किसमध्ये थोड्याशा अशा घोळवायच्या आणि त्यानंतर एक एक ठेवून द्यायचं। परफेक्ट मक्खन सारखे इथे दिसतायत, बघा तर किती मस्त दिसतंय ना, क्यूटनेस आणि युनिक अशी डिझाईन आणि मस्त दहीहंडीच्या सणाला शोभेल अशी ही मिठाई तयार आहे। वाह, सुंदर, मौसद आणि गोडच अशी मटका मिठाई एकदा तुम्ही करून तर बघा ना, खात्री आहे हा दहीहंडीचा सण एकदम गोडीत जाईल। बघा एक मिठाई इथे तुम्हाला कापून दाखवते, वाह त्याचे कलर किती आहे, 3 कलर मध्ये ही मिठाई दिसते। आणि थोडीशी दादूला खाऊन बघायला सांगितली तर परफेक्ट अशी झाली मम्मा, मिठाई एकदम भारी झाली म्हणून। तर काय मंडळी, कशी वाटली ही जन्माष्टमी स्पेशल मिठाई? आवडली असेल अशी अपेक्षा करते। आणि हो, जर तुम्हाला आवडली तर नक्की घरी बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा। जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका युनिक रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।